बस आता उठू नको तू, सारखा पडची तिथं शांत बसायचं तू. की पटपट कापून मिरच्या. कांदा तेवढाच बस का? तेवढाच लय होतो का? ऊन पण गेले, आपल्याला उरकायचे, अंधार पडायला लागलाय आणि वरून पाऊस पण यायला लागलाय. काय झाली आता आहे का नाही? फायनल झाली. अभि काय झालं? मॅगी खायची. मॅगी खायची? हा. आता पाऊस बिऊस आलाय सगळा, मॅगी खायची तुला? हा, ठीक आहे. मॅगी खाऊ वाटली तुला? हा. मॅगी आणायची, हा. बनवायची मग मॅगी? घरात बनवायची? कुठं बनवायची? कोठ्यात बनवायची वय? राम राम. बघ चिकुदाजी आलाय, ये बस ना. काय चाललं नियोजन? काय नाही. अभि म्हणतोय मॅगी बनवायची. मग बनवू. बनवायची? होय रे, अभि मॅगी बनायची म्हणतोय. बनवायची का? घरात न ग म्हणतोय. कोठ्यातच इथंच बनवू म्हणतोय. असं ना? होय अभि. आता बाहेर सगळा पाऊस बी आलाय, ओलं बी झाले. एक तर पलीकडे तिथं बनवू, नाही तर मग पाठीमागं बनवू. बरं करा तयारी मग सगळी. मॅगी मॅगी घेऊन येतो का? आम्ही आणतो, पराठे आणतो, कांदे पिंदे. बरं चालते. चला करायची अभि मग. चल लागा तयारीला. चालते. तर आपलं झालेलं आहे आता मॅगीचं नियोजन. पाऊस पडलेला आहे आणि अभिला मॅगी लय खाऊ वाटली, त्याच्यामुळे मॅगी बनवायची आहे. हाय का ना अभि? काय बनवायचंय? मॅगी. चला आता काय करू आपण, एकतर आपण अभि म्हणतो घरात नको बनवायला मॅगी, मम्मी त्याला खवळण, त्याच्यामुळे तो काय म्हणतो इकडेच बनवू आपण मॅगी. मग आपण काय करू, एकतर इथं गोठ्यामध्ये बनवू. आता आपण गोठ्यामध्येच बसलेलो सध्या, नाहीतर मग आपण पाठीमागं बनवू, पटांगणामध्ये एकदम शेतामध्ये. आहे का नाही? काय काय म्हणजे? सोपा होय? सोपा कशाला न्यायचा उचलून? जेवण करायला होय? बरं बघू, जेवण करायला अभि म्हणतोय सोपा उचलून न्यायचा का? काय घेऊन आला तू? कढई. ओय ओय कुडून परत बघा, अभिनय आता खरंच अभिनियोजनाला लागलेला आहे. आणि पलीकडे आपलं ते घर, तर ती घरी नाही करायची म्हणत, आम्ही बसलेलो होतो इथं. तर आता बघू आपण पाठीमाग तिकडे नियोजन लावू मॅगी बनवायचं. आला ना तू कढई घेऊन? बाकीचे कुठे येतं? बाकीचे हा बाकीचे आले होय. तू बी आला होय. तू काय आणले? काय आपला कांदा प्लेटी. कांदा प्लेटीन ते आणले का? हा. कुठं चालला अभि तू? चला. आणली होय? अरे वा, सगळं साहित्य घेऊन आला. मग आता आपल्या इथं पण येतं चुलीन ते येतं इथं बनवायची. ओयो ओयो लय मोठे आणल्यात. मग आपल्याला तिथं बनवायची का मग तिकडे पाठीमागं जायचं? हा नाही म्हणलं, तिकडे पटांगण होतं पाठीमागं. चिखल झालाय का? बरं चला आपण आता बघून येऊ, फक्त जमतंय का तिकडं. हे काय इथं आहे मुरुम जरा, हे काय इथं इथं बनवायची ना? मग चला इथंच बनवू, आहे का नाही? होय. इटा वगैरे आता काय करा, प्रत्येकाने काम वाटून घ्या. कोण काय करते? कोण इटा दोघं कसं आणतात? एक जण सांगा ना. तू सरपण आणतो, तू काय आणतो? आणि अभि तू काय आणतो? तू बी इटाच आणतोय? बरं चालतंय, या लवकर घेऊन. पटपट उर का, मी इथं बसलो. इथं आपलं साहित्यापाशी कुत्रं नेईल आपलं साहित्य सगळं. चला या. आणलं गिटा? चला व्यवस्थित करा चूल. हवा वगैरे ती वाहिलीच, आहे का नाही? बनवा मस्त चूल बनवा, मस्त नियोजन झालं पाहिजे. अजून आलो अभि इटा घेऊन. बघा अभि कशा इटा उचलितोय मोठा मोठाल्या. मस्त आता चूल बनवायची आपल्याला, आणि हवा पण सुटलेली आहे, थोडी काळजी घ्यावा लागेल. अजून एक इट लागेल आपल्याला, अजून एक इट लागेल. ह्या ठिकाणी एक इट मांडावं लागेल आपल्याला. दमानी पडचीन बाबा खाली. काय करतो? कढई बसती का बघावं लागल, अंदाज घ्यावा लागेल कढई बसायचा. आणलं का? ये बघा आबीची धडपड बघा, मॅगी साठीची किती धडपड आहे आबीची, नाही का? आलोय सरपण घेऊन. लय फास्ट काम चालू आहेत बाबा, जोरात एकदम. कढई काढ कढई. आणि काय करा, बुसकट टाका आधी, आहे का नाही?
सम्या हा कढई बसायला लागी हे बरं मागल्या साईडने ही झाली हिथं आहे ना इथं आता आली चूल थोडीशी इथं हा ही थोडी ही करा हा नाही येत पाऊस आता उघडलंय मस्त म्हणे मॅगी करू तर हा मस्त मध्ये आता मॅगी करू होतं थोडस आणा ना बारीक बारीक काय वर आणा ना वैरण का हा थोडं पेटून मग बरं बरं ते चाल पेटून असतं अभि इकडे तो डबडा आणलेला तो मी डबडा आणलेला हा हे काय दे वर इकडे डबडा हा वैरण तर सगळी भिजली भिजली वैरण हा मग ते वाळ्या वाळ्यालाच घे थोडस जास्त हे करू नको वाळून घेतोय हा वाळून काढली सगळी भिजली आता काय टाकायचं चला कली ठुका थांबा 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 पाटील मागे मागे सगळं पिटू द्या थोडं घ्या माग ठीक आहे आता चूल पेटायचं चालू आहे आणि पेटलेली बघा चूल आता फक्त तू काय कर बारकाले आपल्याला हे पाहिजे होत्या ते तुराट्या नाही का तुराट्याच्या जरा हे असत्या ना काड्या ते लवकर पेट घेतलं असतं का जमतंय तसं ठीक आहे आता समूह चिराचिरी करायला लागलेला आहे कांदा चिरतोय काय काय आणलंय कांदा आणलाय ना सगळं आणलंय साहित्य आपलं कांदा आणलेला आहे तेल आणलेलं आहे मॅगी पण आणलेली आहे कढई आहे आणि हे ताट पण आणलेत आता ह्यांना पूर्णपणे बाहेरच मॅगी करायची होती नाही तर अभि काय झालं पडला का काय झालं नाही काय नाही होत काय नाही होत. लागलं का बरं बरं तू शांत बस बरं तू काय करू नको एका जागा बस तू कानू पण खाली बसायला काय झालं खाली बसायला कानू खाली बसायला का तुला देतो काहीतरी मी बसायला अभि तिथं दगड ठेवलाय बस दगडावरती तू बस आता उठू नको तू सारखा पडची तिथं शांत बसायचं तू ठीक आहे आता समोर मिरची कापतोय काय झालं रे? दूर जातोय पेटा ना का ते बरं बरं पेटलं पेटल की पटपट कापून मिरच्या कांदा तेवढाच बास का तेवढाच लय होतो का जास्त कांद्याची आवश्यकता नाही ना काय मला तर आयडिया नाही जास्त मॅगी बनवायची बघा आता तुम्हीच आम्ही सोडते तुम्ही आधी नीट पिटली चूल पिटली हो तेल टाक आधी तेल पण तिकडं तुझं झालं पाहिजे ना ते व्यवस्थित तुराट्याच्या खालच्या तुराट्या वगैरे सगळ्याच भिजलेल्या आहेत थोड्या जरी असत्या समजा आपल्या तरी आपलं भागलं असतं बघून या तुम्हाला काय दुखतंय का बघायला हा बघून येऊ आपण आहे का नाही चल बरं बघून येऊ आपण त्यातल्या आम्ही तू इथंच बस बर चल यायची चल आम्ही बघतो एकदम खालच्या कडीच्या म्हणजे काय होईल जरा पेटन पण पाणी आता आत्ताच पाऊस झालाय त्याच्यामुळं सगळं भिजलं असं बघ बरं वल्यात ना पूर्णपणे वल्या झाल्या हे पेटायचेच नाही आपलं काहीतरी दुसरं डोकं लावावं लागेल काहीतरी काय करतो अभि पडशीन तिथं काही नाही कलीत समूह कोणी हा काय झालं अभि ठीक आहे मस्त ऊन पडले आता काय विषय नाही पाऊस येत नाही आता तसं घसरू नको ना इथं बस ना दगड कशाला आणलाय तुला हे बसायला दगडा येऊन तू शांत बस आम्ही करतो काय करायची ती बस इथं तू पळापळ करू नको जास्त चिरून चूल चांगली नीट पेटा आम्हाला चुलच पेटा नाही तू सगळं तिकडे आवरीलय आमचा चुलीचाच विषय मगाच्या पासून आपल्या माबापुरतं तेल टाकून थांब ना ह्याला ते हे काम करतो का चुलीपासून बारकाल्या काड्या बिड्या सरपण आहे का चुली पैसे आपल्या आतल्या काय माहित नाही बघून ये बरं एकदा नको नको तू बस इथंच तू काही करू नको तू छोटा आहे तू बस इथं शांत तू काहीच करायचं नाही तू शांत बसायचं एका जागेवरती हा तू हा ये बरं बघून पडदिशी पेटली पटकून पेटाव तेल एवढूसच आहे काय आहे एवढूसच लागत आहे तेल जास्त लागत नाही नाही एवढंच बागन का काय इतके कमी तेलामध्ये
हा एवढी मोठी मॅगी? जाऊ दे, आपण जास्त टाकू थोडं. बघा आता बऱ्याच वेळानंतर चूल पेटली. अभि तू एका जागा बस बरं. मी फिपून घेतो मॅगीचे मसाले. घे पटदिशी. तेल मी टाकून देतो. उरका पटपट. हे पाऊस आल्यामुळे सगळा गोंधळ झालाय. सर पण भिजले. आतापर्यंत आम्हाला चूल पण पेटत नव्हती. इकून तिकून चूल पेटली आणि आता मसाला वगैरे टाकतोय समोर. तेल गरम होऊन देतो आधी आता कडक. कडक होऊन नाही तर आटून जायचं सगळं तेलच. नाही लई बी गरम नको होऊन देऊ. टाक मसाला. बस तू अभि बस एका जागेवर. अभि पाडतील. बघा अभिला कसं हसू येतंय मॅगी खायची म्हणल्यावर. आम्ही 20 पुड्या आणल्या होत्या मॅगीच्या. त्यातल्या अभिने एक खाल्ली कच्चीच. अभि कच्ची पुडी खाल्ली ना तू? एक खाल्ली ना? आपलं काही काम आली काय ठेव. काय काम उरका 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 समुदाजी बघा ना. आपल्याला ना घरचे खवळायचे. घरचे कशाला? आलं ना खवळायचे आपल्याला. नाही खवळत. दूर लागतो. दगड उचल. इकडे बस पाठीमाग. इकडे बस अभि. इकडे बस. इकडे बस. तिथं उभा राहा. तिथं नाही तर मग तिथं नको. त्याच्या खांद्या वाशाला बसतो. पडत तेला बिलात तसाच. वळण त्याला तेल पडलं त्याला. सोड. तसं नको करू. उभा राहा शांत उभा राहा. उरका पटपट. बघ आता तेल एकदम कडक तापलेलं आहे आणि आता कांदा टाकायचा आहे तेलामध्ये. धुरवी असा मरणाचा झालाय ना. या डोळ्यात शिरायला लागलं माझ्या पण. मिरची टाकून कढीपत्ता टाकावा लागतो आधी. चांगला कढीपत्ता जास्त हे होईल का? बरं टाक. काय टाकायचे ते. 15 मॅगीचे पुढे म्हणल्यावर थोडा जास्त. 20 आहेत मॅगीची पुढे. अभि कधी होती मॅगी मग? होईन का? हातभार मसाला तेला टाकतात का नंतर टाकतात? नंतर ते सारं भाजलं. आपण टमाटे टाकायचं राहिलेलं. थांबा. अभि कशी वाट बघतोय बघा मॅगी बनवायची. अभि होईन थांब. बघा हे मॅगीचे 19 म्हणजे 20 होते सगळे पण एक अभिने खाल्ल्यामुळं 19 आहेत. चला टाका मसाला. आता अभि कठाळ्याला पूर्ण झोप आली त्याला. उरका पटपट. अभि थोडा दम काढ. झालीच आता. रडू नको आता. थोडं राहिले. लाल तरी आली ना. बस होते आता हळूच. पाऊस आला गाड्या. उरका 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 उरका. पाणी त्याच्या हाताखाली दे तू फक्त. तो करतोय सगळं. तू ओतू नको रे इतकी. त्याच्या हिशोबाने. बस 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 बस. हा बरं तुला माहिती ना तू केलेली ना 20 पुड्यांची. मग तू तुझ्या हिशोबाने कर. पाणी का? बरं होता मग. झालं तेवढंच लय होतंय. नंतर बघते खाली पडले. टाका दोघ जण पटपट. लय कालवा करू नका. आता ऊन पण गेले. आपल्याला उरकायचे. अंधार पडायला लागलाय आणि वरून पाऊस पण यायला लागलाय. त्यामुळे उरकायचे. अभि डोळ्याला काय करतो तसं? तसं तू त्याला हात लागन तुझा कढईला. चिकुदाची कडे डायरेक्ट. मी म्हणतो पाणी कमी पडले. तुम्हाला अंदाज नाही काहीच नाही आधी. कमी पडले ना चिकू? थोडं कमी पडले. मला माहित होतं कमीच पडणार आहे. ही काय मॅगी आता बऱ्यापैकी झालीच जवळजवळ फायनल. अभि झाली का फायनल मॅगी? झोप आली का? पोळण आली उरकत. कापे पटपट कांदे. काय झाली आता आहे का नाही? फायनल झाली. कुठं अभि इथं खायची का जायचं घरामध्ये खायला? कुठं खायची? इथंच खायची ना. बरं इथंच खाऊ आता. अभिचा हट्ट होता मॅगी करायची आणि ती पण मला गोठ्यात करायची. आणि गोठ्यात म्हणण्यापेक्षा आम्ही पाठीमाग आलो. चला आता फायनल मॅगी झालेली आहे आणि इथं पूर्णपणे सगळं ओलं झालंय. त्याच्यामुळे आम्ही
पलीकडे जायचं प्लॅन करतोय जेवायला. काय पाणी का? पाणी थांब थांब, पाणी ओतून नको देऊ. हे वीज व्हावं लागेल अभि, हे वीज व्हावं लागेल आपल्याला सगळं. पाणी ओतू नको. उचल. काय झाली मॅगी आणि हळूच पाडीची बरं का मॅगी, त्यातून सटकत असती त्या ह्याच्यातून पकडीमधून. दुसरं एखादं काही कागदाने बिगदाने धरतो का साईडनी त्याला? नाही ना. हळूच नाही. काय करू, ही काही तर ब्लॉकवर बसू इथं मस्त पैकी घरात जाण्यापेक्षा. आता या बस. आता अभि चप्पल पलीकडे सोड. बसा व्यवस्थित. असं बसा, इकडे तोंड करून, इकडे तोंड करून बसा इकडं. हा असं बसा लाईन मध्ये. गोल नका बसा, असंच बसा पलीकडे. बस अभि त्याच्या शेजारी बस. चला आता करा वाटप पत्र. पिली माग बस ना तू अभि. इतकं पुढं काय ग थोडं. हे काम कर ना, पकडीन धर नाही इकडून. पकडीन धरायची मीठ टाकायची. धरा कांद्याची वाटी. कांद्याची वाटी माझ्या पैसे. तो काय तो खातच नाही. कोण खात नाही? कांदे कोण खात नाही बाई? बघा आता कांदे हे काय राडा ह्यांचा. खा आता कांदे. हा राहू देत नका खाऊ आता. कुठलं तिथलं काय आणायचे? फुकणी ते आणले का सगळं? आणले ना. ठीक आहे, आता वाटप झालेली आहे सगळ्यांची. बस समोर बस जेवायला समोर. चला करा जेवण. कशी झाली मला सांगा. छान झाली. खाऊन बघितली तू? छान झाली का समू? मस्त. करा मग जेवण आता मस्त पैकी.